क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 1. त्या बाजूने राईफ फायटर्स. चार धावा धावफलकावर. माकणे प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत. 8वं पर्व आहे आज, दुसरा दिवस या लीगचा आपण पाहत आहेत. सचिन गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. धावफलका धावा 4, 1 गडी बाद. हो पुन्हा एकदा चांगला लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल. सचिन वळवी अनुभवी गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. 4 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आरोही टायगर्स हा संघ आपण पाहत आहेत. पुढील बॉल इनफिल्डच्या वरून करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत. आउटफील्ड थोडं स्लो आपण पाहत आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 6 अंकावर. 6 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त एके स्कोर कार्ड धावा 7, 1 गडी बाद. 45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. राज आला गोलंदाजी मार्कवर. धावफलका धावा 7. प्रथम बॅटिंग करताना आरोही टायगर्स हा संघ आपण पाहत आहेत. प्रथमेशला बाद केला, त्यानंतर अगदी धीम्या गतीने स्कोर कार्ड पुढे जाताना आपण पाहत आहेत. राज गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने साईराज. चला थोडस स्पीडअप करा. 20 मिनिटात तुम्हाला ही 4 षटक समाप्त करायचे आहेत. साईराज ऑन स्ट्राईक असेल. धावफलकात धावा 7. पहिल्या षटकाच्या अगदी समाप्त एकेर. राज मार्क सज्ज होतोय. समोर साईराज. यावेळेस शफल झाला होता. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईनने गोलंदाजी राजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात. धावफलका धावा 7. षटक क्रमांक 2 ला अगदी प्रारंभ झालाय. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात. दुसऱ्या बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न.
तिथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली, स्वयं तिथे होते आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. MPL चौकार, 4 धावा. झेल टिपण्याची संधी होती. झेल निसटलाय. चौकार परिपूर्ण केला गेला. धावफलका धावात 11. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. दिशाहीन गोलंदाजी. पंच दोन्ही आज समांतर करतायत. फलका धावा आहेत 12. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा, 1 गडी बाद. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल राजला. उलटॉस बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदा मिळेल. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळालाय. चेंडू होईल फरार. चौकारांकरिता 4 धावा. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय राही फायटर्स या संघाकडून. स्कोर कार्डाचा बस 16. 16 या अंकावर चांगली बॅटिंग सैराजच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अगदी निर्धाव चेंडू. डॉट बॉल येतोय. 16 या आकड्यावर स्कोर कार्डावर विसावला गेला. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 2. हो सफल झाले होते यावेळेस. डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगल्या लाईन ह्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकाची समाप्ती. 8च्या सरासरीने आरोही फायटर संघ 16 धावा, 2 गडी बाद. एक छोटीशी 2. दिवसातला स्वयं गोलंदाजी मार्कवर आलाय. थोडस गचाळ क्षेत्ररक्षणाच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं स्वयंच्या माध्यमातून. गोलंदाज गोली मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय स्वयं. मागण्या प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत.
दोन षटकाची समाप्ती स्कोर काढून धावा 16 16 धावा 2 गडी बाद. येणारे अजूनही 12 चेंडू आहेत. पहिला बॉल. हो हो, यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलका धावा 17 17 रन्स. लाईन त्यात लाईनने गोलंदाजी करावी लागेल. स्वयं एक युवा गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज मार्कवर. धावफलका धावा 17 17 या अंकावर. पुढील बॉल. हो हो, यावेळेस अगदी चांगला अलीगल चेंडू पाहायला मिळाला. स्टंच भरून जात आहे. डॉट बॉल. वेट अँड वॉच करावं लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. फलंदाज आपण पाहतायत आदित्य. शांत माइंडने बॅटिंग करावं लागेल. आदित्यला एक सन्मानजनक स्कोर उभा करून द्यावा लागेल. येणारे अजूनही 11 बॉल आहेत. 11 मध्ये 20 ते 25 धावा आणखीन सोडावे लागतील. या धावसंख्येमध्ये सध्या 17 धावा धावफलकार आहेत. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल. पुन्हा एकदा वेट अँड वॉच केले गेले. सचिनजी पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव मिळेल. एकीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. आरोही टायगर्स इथून गिअर चेंज करावा लागेल. 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रथमकडे क्षमता आहे, परंतु स्वतःला सिद्ध करावा लागेल. पुढील बॉल. फुलका धावा 18 18 रन्स. अठरा धावा. प्रत्येक खेळाडू आपण पाहताय जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावफलका धावात 19 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चांगलं षटक पाहायला मिळालंय. स्वयंचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल जरी वाईट बॉल आला, त्यानंतर प्रत्येक बॉलवर सिंगल इथून पाहायला मिळाली. एक डॉट बॉल आला होता. म्हणजे 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न जरूर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 21 21 या अंकावर. 21 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सध्या 3. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 3. प्रत्येक बॉलवर 1 धाव खर्च केली गेली आतापर्यंत. पुढील बॉल. पुन्हा एकदा सफल झाल्यात. या मॅच सचिनजी झेल टिपण्याचा प्रयत्न. अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि आता तिसऱ्या धाब्याचा कॉल. एका बाजूने इथून प्रथमला पाहावं लागेल. विकेट क्रमांक 3. धावसंख्या आपण पाहतायत 23. तावडीकरांची आणबान शान. धावफलका धावा 23 रन 23 या अंकावर. 3 धक्के लागल्यात प्रथम बॅटिंग करताना आरोही टायगर्स या संघाला. पुढचा बॉल. धावफलका धावा 23 23. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. स्वयंने अगदी सुंदर झेल पकडला आणि फलंदाला परतावा लागेल. चौथा धक्का 23 या धावसंख्येवर.
माकणे प्रीमियर लीग 2026 आपण पाहतात आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. अंतिम षटक हाताळण्यासाठी मार्कवर कुठले गोलंदाज असतील. अविनाश गोलंदाज मार्कवर सज्ज असतील. अंतिम षटक असेल. 23 धावा धावफलकावर. अविनाश गोलंदाज मार्कवर. रुपेश पागी एका बाजूने, दुसऱ्या बाजूने शुभम पाटील. ही जोडी आपण पाहतात. अंतिम षटक आहे. शेवटचे 6 बॉल धावफलका 23 रन 23 धाबा. चला स्पीडअप करा. पहिला बॉल ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार चौकारांकरिता. पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड 27 27 या अंकावर. येणाऱ्या जुनी 5 चेंडू असतील. 5 मध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सेल खाली. सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय राजच्या माध्यमातून. स्कोर कार्ड 4 गडी बाद. 5 लागल्यास 27 27 या धावसंख्येवर. येणाऱ्या जुनी 4 बॉल आहेत. शुभम खामकर नवीन फलंदाज, एक युवा फलंदाज. शेवटचे 4 बॉल असतील. 27 27 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. येणारे 4 बॉल. स्लोवर वन चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकदम बैल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 29 29 या अंकावर जाऊन विसावलाय. येणाऱ्या अजूनही 3 बॉल. 3 मध्ये जरी आणखीन 6 धावा जरी येत आहेत 36 पर्यंत स्कोर कार्ड, 35 पर्यंत स्कोर कार्ड जाऊ शकतोय. चांगला ड्राईव्ह केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत स्वयं. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्यात. थर्टी 31 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला गेलाय. येणारे 2 चेंडू. चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळालंय शुभम खामकर. मागच्या 2 बॉलवर 4 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. थर्टी 31 धावा धावफलकार. येणारे अजूनही 2 बॉल असतील. नेक्स्ट मॅच साची 11 आणि अर्णा 11. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. सची 11 आणि अर्णा 11 2 कॅप्टन अगदी या षटकानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. संतोषजी सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 6 आपण पाहत आहेत. 31 या धावसंख्येवर. चला नेक्स्ट फलंदाज.
बॉल असेल. धावफलका धाबा 31-31. 31-31 धावा धावफलकाला. अंतिम चेंडू असेल इनिंगचा. साचे 11 आणि अर्णा 11. टॅप करण्याचा प्रयत्न एकदा मयल दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्या. तिथून एकच धाव मिळेल. फलंदाज बाद होईल. धावफलका धावा 4 षटकाच्या परिपूर्ण समाप्त. अखेर 32 आणि 33 धावांचं लक्ष्य. नेक्स्ट मॅच केडी फायटर्स आणि धर्मिष्ठा फायटर्स. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच चला केडी फायटर्स आणि धर्मिष्ठा फायटर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच केडी फायटर्स आणि धर्मिष्ठा फायटर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल 33 धावांचं लक्ष विजयाकरिता. चला दोन फलंदाज लगेच आपण मैदानच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला केडी फायटर टॉस करण्यासाठी या. नेक्स्ट मॅच तेहतीस धावांचा पाठलाग असेल. चला दोन फलंदाज लगेच आतमध्ये पाठवा आपण. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. केडी फायटर्स आणि धर्मिष्ठा फायटर्स या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. चला फलंदाज लगेच मैदानच्या आतमध्ये आपण या. 24 बॉल मध्ये 33 ची गरज असेल विजयाकरिता. राईट फायटर्सने प्रथम बॅटिंग करताना एकंदरीत आपण पाहायला मिळाल्या. अगदी अरे फायटर्स प्रथम बॅटिंग करताना 32 धावा अगदी स्कोर कार्डवर 33 लक्ष समोर ठेवलं गेलंय राई फायटर्सच्या संघासमोर. हॅलो राकेशजी तरे उपस्थित झाल्यात. मी विनंती करेन प्रथमजी घरात यांना आपला शुभ असते आपण राकेशजी तरे यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. माकणे प्रीमियर लीग 2026. राकेशजी तरे यांचा स्वागत सन्मान आपण पाहत आहेत आमच्या मुख्य स्क्रीनवर.
चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. राकेशची तरे सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. धर्मिष्ठा फायटर्स आणि केडी फायटर्स या दोन संघामध्ये. कौशल पहिला बॉल एकंदरीत आपण पाहत आहेत. अगदी सन्मान दिला जातो या बॉलला. निर्धावच्या स्वरूपात सुरुवात पाहायला मिळालंय. आदित्य गोलंदाज मार्कवर, दुसऱ्या बाजूने राज एक आयकॉन खेळाडू आपण पाहत आहेत. 24 बॉल मध्ये 33 लक्ष. फुल टॉस बॉल अगदी उडवलाय. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा. फुल टॉस बॉल त्यावर 4 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात कौशलच्या माध्यमातून. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील तरी पुढे सरसावेल. एकदा मिळेल. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. 33 धावांचं लक्ष आपण पाहत आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळाली कौशलच्या माध्यमातून. एक चौकार एक सिंगल. 3 बॉलची अगदी समाप्ती झालंय. धावफलका धावा आहेत 5. केडी फायटर्स आणि धर्मिष्ठा फायटर्स या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. पुढील बॉल धावफलका धावा आहेत आपण पाहत आहेत अगदी 5. 3 बॉलच्या समाप्ती अखेर. लेफ्ट हँड फलंदाज राज सर बॅटने चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय. एकदा बैल. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 या अंकावर. 6 रन विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळालाय. राईट फायटर्स हा संघ टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला होता. आलोई टायगर्सने प्रथमतः बॅटिंग करताना 32 धावा धावफलका लावल्या गेल्या आणि 33 लक्ष समोर ठेवलं गेलंय. सुरुवात चांगली पाहायला मिळालंय राईट फायटर्स या संघाकडून. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल खूप महत्वाचे असतील. इथून डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी खूप महत्वाचे असतील. एक एक डॉट बॉल खूप महत्वाचा बॅटिंग करणारी टीम सिंगल इथून परिपूर्ण करावे लागेल. धावफलका धावा सध्या 6 विदाउट लॉस. पुढील बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षण तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा बैल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 7 या अंकावर. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा बिनबाद. एक षटकाची समाप्ती. पहिल्या इनिंग मध्ये 7 धावा होत्या परंतु एक विकेट आरोही टायगर्सने गमावला होता. इथून राई फायटर्सने एकही विकेट गमावला नाहीये. धावफलका धावा 7 बिनबाद. 33चा पाठलाग. अजूनही 26ची आवश्यकता येणारे 18 बॉल. रुपेश पागी गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. धावफलका धावा 7 बिनबाद. धावफलका धावा 7. 18 बॉल. 26ची गरज असेल विजयाकरिता. कौशल सध्या चांगली फलंदाजी पाहायला मिळालाय. 6चं योगदान. एका बाजूने राज एक धावनिशी. 7 धावा धावफलकावर. रुपेश पहिला बॉल. ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रथम चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धाव्याचा कॉल. खराब फेकी पाहायला मिळाली आणि अगदी 2 धावा सहज परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड 9 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं परंतु फेकी अगदी धीम्या गतीने पाहायला मिळाली. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात.
9 धाबा बिनबाद. पुढील बॉल. हो शफल झाला होता यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल. चेंडू पळीचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातखंडामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला निर्धावच्या स्वरूपात. धावफलकात धावा स्थिर आहेत 9 बिनबाद. 33चा पाठलाग. हो शुभम पाटील तिथे होते. यावेळेस झेल पकडण्याचा प्रयत्न करायला हवा होता परंतु झेल निसटलाय. धावफलकात धावा आहेत 1 ने पुढे जाईल दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावर. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. धावफलकात धावा आहेत 10 बिनबाद. 23ची जुनी गरज असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहत आहेत. राज. धावफलकात धावा आहेत 10. 23ची अजूनही गरज असेल. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ. यावेळेस पूल केला गेलाय. हो तिथे झेल टिपायला हवा होता पण तो झेल निसटलाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. प्रयत्न चांगला केला होता परंतु प्रयत्नाला तितकंसं यश मिळालं नाहीये. 2 धावा राजच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड धावा 12. अजून 21ची गरज असेल. येणारे 14 बॉल. 14 बॉल 21ची गरज. झेल टिपला असता तर आणखीन या मॅच मध्ये मजा आली असती कारण राजचा एक महत्वाचा फलंदाज होता परंतु झेल निसटलाय. पुन्हा एकदा आता मात्र झेल सोडणार नाहीये. राजच्या खेळला पूर्ण विराम लागताना 12 या धावसंख्येवर दुसरा धक्का. गॉन. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेला. राजला परतावं लागलंय. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 12 धावा धावफलकार. 21 धावांची जुनी आवश्यकता असेल. 13 बॉल 21 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आहेत 21 धावांची गरज. सचिन वळवी आपण पाहत आहेत एक अनुभवी फलंदाज. अष्टपैलू खेळाडू आहे सचिन. स्लोवर वनचा चेंडू होता. खदून काढण्याचं काम केलंय तिथे चांगले क्षेत्ररक्षण शुभम खामकर आपण पाहत आहेत. दुसऱ्या धाब्याचा कॉल. खरा फेकी आणि एक अतिरिक्त धाव खर्च झालाय. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहत आहेत अगदी 14. 1 गडी बाद. बॉल 19ची गरज असेल विजयाकरिता. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 7-7 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळालंय. इथून प्रथमेश तरेवर जबाबदारी असेल आयकॉन खेळाडू. 12 बॉल मध्ये 19ची गरज. दुसऱ्या बाजूने कौशल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या वैयक्तिक अगदी
8चं योगदान पाहायला मिळालंय. 12 बॉल 19ची गरज. पुढील बॉल एकदम वेल बॅटची जरूर लागले होते. सिंगल परिपूर्ण केला गेला. स्कोर कार्ड धावात 15 या अंकावर. 11 बॉल 18ची गरज. एक एक धाव खूप महत्वाची असेल. 11 बॉल 18ची गरज. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गोलंदाजांच्या माध्यमातून 7-7 धावा अगदी खर्च केल्या होत्या. प्रथमेशचा पुढचा बॉल. हो चांगल्या लाईन त्यातले गोलंदाजी कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वयचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. धाव फलकार धावा आहेत एकंदरीत आपण पाहतायत. 15 या अंकावर. अठरा धाव्यांची गरज. येणारे 10 बॉल. एक मोठा हवाई सफर मॅच मध्ये अगदी मजबूत स्थिती निर्माण करेन राईट फायटर्स. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाल्यात. चांगल्या लाईन त्यातले गोलंदाजी पाहायला मिळाले प्रथमेशच्या माध्यमातून. अगदी चांगल्या लाईन त्यातले गोलंदाजी. बॅटर थोडेसे शफल झाले होते. पुढील बॉल समोरच्या दिशेने अगदी खेळण्याचा प्रयत्न. कोणामधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड अगदी जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. धावफलका धाबा 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हो सुंदर सैल परिपूर्ण केला गेलाय. सचिनच्या खेळल्या पूर्ण विराम लागताना गॉन. या स्पर्धेसाठी आपण मागणे प्रीमियर लीग आमच्या देणगीदार पाहायला मिळाल्यात. निलेशजी तरे साहेब 1000 रुपये. मनोजजी वैद्य साहेब 1000 रुपये. मंगलदाजी गरज साहेब 1000 रुपये. राजेशजी गावड साहेब 500 रुपये. स्वप्नीलजी तरे 1000 रुपये. विनीत पाटील 500 रुपये. पंढरीनाथजी वैद्य 500 रुपये. बाबेशजी गावड 500 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर बेस्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी बाबेश कावणकर यांच्या माध्यमातून सौजन्य केली गेलंय. मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण ट्रॉफीज पाहतोय भूपेशजी गावड यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज सायकल MPL कमिटीच्या माध्यमातून असेल. गीतेजी पाटील द केक बॉक्स शॉपचे प्रोप्रायटर. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज सौजन्य केल्या गेल्यात. लैलेशजी वैद्य आपण पाहतायत. टॉस बॉक्स सौजन्य केलाय. त्यांचं मनपूर्वक आभार असेल. स्वयं आला नवीन फलंदाज. वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. स्कोर कार्ड मध्ये एकदा ऍड केली जाईल. धावफलका धावा आहेत 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 15 धाव्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. स्वयंकडे क्षमता आहे. युवा फलंदाज आपण पाहतायत. धावफलका धावा आहेत 18. पुढचा बॉल. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावा खर्च केल्या गेल्यात. आता येणारी 6 बॉल 6 मध्ये बनवायच्या आहेत 15 धावा. या एक छोटीशी धून.
जर पहिल्या 2 बॉलमध्ये जर मोठे हवाई सफर येत आहेत मॅच मध्ये संधी असेल राही फायटरच्या संघाला 6 मध्ये 15ची गरज. प्रथम गोलंदाजी मार्कवर सजवत आहे कॉमेंट्री बॉक्स इन कडून. धावफलका दाबा आहेत अगदी 18. पहिला बॉल. यावेळेस पहिल्या बॉलवर एक मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ निघून गेलाय 6 धाबांकरिता. MPL षटकार 6 धावा. पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केल्या गेल्यात. कौशलच्या बॅटमधनं कौशल्यपूर्ण फटका पाहायला मिळालाय. 5 बॉल आहेत 9ची गरज. पुढील बॉल. हो यावेळेस चांगलं कमबॅक केलंय पुनरागमन केलंय कौतुक करावं लागेल. अजूनही मॅच बॅलन्सिंग. 4 बॉलमध्ये 9 धाब्यांची आवश्यकता असेल. 4 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 24 धावा स्कोर कार्डवर. येणारे 4 बॉल 9ची गरज. पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा चेंडू निर्धाव. चेंडू क्रमांक 3. हो चांगला चेंडू. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालाय. तर राही फायटर थोडसा फ्रेशर दबावामध्ये पाहायला मिळालाय. 3 बॉलमध्ये 9ची गरज. अजूनही मॅच बॅलन्सिंग. तीन बॉल 9ची आवश्यकता. एक मोठा हवाई सफर या मॅच मध्ये राही फायटर्सला कमबॅक करण्याची संधी. पुन्हा चेक डाऊन साईडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सावतात आणि चेंडू सरळ निघून गेलाय चौकारांकरिता. 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. कौशल 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये 5ची गरज असेल. 2 बॉल 5ची आवश्यकता. जर 4 धावा येत आहेत दोघांना एक समसमान गुण असेल. दोन बॉल 5ची आवश्यकता. पुढील बॉल. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. आता 1 बॉल आणि 5ची आवश्यकता असेल. येथून जर चौकार येतोय मॅच टाय होईल. दोघांना 1-1 गुण असेल. इथून या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी असेल कौशलला. एका बॉलवर षटकार खेचून मॅच फिनिश करण्याची संधी असेल. तर प्रथम इथून हा डॉट बॉल सिंगल डबल जरी खर्च करतोय तरी आरवी फायटर्स हा मॅच जिंकू शकतोय. 1 बॉल 5ची गरज. एक चेंडू आहे 5ची गरज. पुढील बॉल. फुल टॉस बॉल ऑन साईडला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिसऱ्या धावेसाठी वळाल्यात आणि 3 धावा 2च धावा कंप्लीट झाल्या. अरे टायगर संघ अगदी विजयश्री प्राप्त केला गेलाय. राही फायटरला मात्र पराभवाच्या छायेकडे जावं लागलंय. वेल प्लेड.